अगदी इतिहासाचा काळ पाहिला तर अगदी इसवी सन पूर्व काळापासून तर आतापर्यंत समाजामध्ये ज्या त्यावेळी प्रबोधन झालं त्या त्यावेळी समाजामध्ये क्रांती घडून आलेली आहे. चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचले त्याचा परिणाम चांगला होतो आणि असे अनेक समाज प्रबोधनकार आपल्या विचारातून समाज घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आपल्याकडं श्री ज्ञानेश्वर मिडगोले सर या ठिकाणी आलेले आहेत. ते समाज प्रबोधनकार आहेत. आपल्या धारणा शैलीतून बोलणीच्या शैलीतून ते आपल्याकडं काही प्रबोधनात्मक विचार मांडणार आहेत. ते कीर्तनकार आहेत, त्याचबरोबर प्रबोधनकार आहेत. आज या ठिकाणी हबहब ज्ञानेश्वर मिडगोले पत्रकार सामना व पत्रकार सभा हे दोन दैनिकांचे ते पत्रकार आहेत आणि ते आज या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्यासाठी आलेले आहेत. चांगले विचार कानावर मिळावे हा विद्यालयाचा मानस आहेच आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी व्यक्तावे प्रबोधनकार व प्रवचनकार माननीय श्री ज्ञानेश्वर मिडगोले सर ते माजी उपाध्यक्ष आहेत पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ त्याबरोबर संस्थापक आहेत श्री मुक्ताई विश्व सेवा प्रतिष्ठान व प्रबोधन केंद्र हे राहणारे सदस्य या ठिकाणी आपल्या शहराच्या गावचे आणि त्यांच्या माध्यमातून त्याचे विचार आज आपल्या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रबोधन संपल्यानंतर ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि जो मुलगा किंवा मुलगी प्रश्नाचे योग्य उत्तर देईल त्यासाठी ते बक्षीस म्हणून पुस्तक एक पुस्तक मला बक्षीस देणार आहे जो मुलगा किंवा मुलगी उत्तर देईल. तर शांतपणे प्रबोधन ऐकायचे त्याच्या विचारांचा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच परिणात्मक बदल घडणार आहे. सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला विचार मांडायचे त्याच्या अगोदर की आपल्या विद्यालयाचे पाहुणे आहेत म्हणून त्याचा सन्मान करणं विद्यालयाच्या वतीने गरजेचं आहे. श्री शिवळे सर यांना मी विनंती करतोय की अक्षय व्यक्ताने प्रबोधनकार प्रवचनकार श्री हबहब श्री ज्ञानेश्वर मिडगोले सर यांचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी सणांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवून सणांचं स्वागत करायचं. मिडगोले सर सतत शिरूर तालुका असेल किंवा इतर कोणतेही तालुके असतील याच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून त्याचे विचार वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये पोहोचून असतात. समाज प्रबोधन करणं कॉलेजचे जी मुलं असतात त्यांना योग्य मार्ग दाखवणं हा त्यांचा उद्देश आहे. धन्यवाद सर. सगळ्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपले विचार मांडावे. संपूदे अंधार सारा, संपूदे अंधार सारा, उजळूदे आकाश तारे, अंधारल्या पहाटेचे येथे वाहुदे आनंद वारे. जागे यावी सृष्टी राती, जागे यावी सृष्टी राती, होऊ दे माणूस जागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी. ही सकाळ रोज यावी, ही दुपार रोज यावी. माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगोलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, मी असं झोपेमध्ये बडबडत असतो आणि झोपेमध्ये बडबडत असताना देवाने मला जाग केलं, रे काय बडबडतोस? माणसाचा देव हवा. माणसाचा पुढे काय देव होतोय का? माणसाचा राक्षस बनत चाललाय, हैवान बनत चाललाय, सैतान बनत चाललाय. माणसाचा पुढे देव होतो का? म्हटलं तेव्हा काय केलं पाहिजे? तुझी मी काय सेवा करू, काय करू म्हणजे माणसाचा देव होईल? तुम्हाला कसा होईल? तुमच्याच एका कवीने म्हणलंय
मुंग्यासारखी गर्दी झाली, मुंग्यावाणी माणसं झाल्यात गर्दीच्या माणसांच्या. माणूसच होतो इथं, माणूस सापडायला बघून नाही. देव कधी होणार? म्हणजे देवा काहीतरी कर. पृथ्वी तलावर आल्याचे पण नाही. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचार सगळा मानवा भडकलाय. आणि या वनव्यामध्ये जवळ येत चाललाय समाज, होत चाललाय. नवीन पाठचं बालक या वनामध्ये जळून जाणार आहेत. काहीतरी कर. त्यावेळेला देव माझ्याशी बोलू लागला, करता येईल काहीतरी, पण तू तुझ्यासाठी काहीतरी माग. तुला वाटतं देवा जगासाठी चांगलं व्हावं, तुझ्यासाठी काहीतरी माग. मी म्हणलं देवा मला काही नको. तर देव म्हणणार काहीतरी माग. मग मी देवाकडे मागितलं. देवा मला फक्त राहण्यासाठी छोटस घर दे. कारण मला मोठा बंगला दिला. जगण्यासाठी पिण्यासाठी थोडं पाणी मागितलं, त्याने मला अख्खा तलाव दिला. मी तुला देवाची सेवा करण्यासाठी फूल मागितलं, त्याने मला आजची बाग दिली. आणि मग मागता मी देवाकडे देवच मागितला. तर मग देव मला म्हणाला, जा महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये जा आणि त्या शाळेमध्ये तुला सारे देवच देव दिसतील. देशाची लोकसंख्या किती कोटी आहे? किती कोटी? 33 कोटी. तुम्ही 33 देवांची नावं सांगू शकणार नाही, पण आज माझ्या मताप्रमाणे आपल्या देशामध्ये जिथे जाती हस्तक्षेप जिवंत असे 33 कोटी देव आहेत. आणि ते देव कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? तपासी आखेत कसा गावाला वळसा. आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटी पोहोचत असताना त्यापैकी बरोबर सरकारी आकडेवारी सांगतो, बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत विद्यार्थी आहेत ना. निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी, निष्पाप, निरपेक्ष तुम्ही विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे हा छोटासा प्रयत्न. ज्ञानियांचा वाचक्याचा वंश तुमचा तोच आहे. ज्ञानियांचा वाचक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्ताचा थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव म्हणजे ते काय असतं? आत्मा हात परमेश्वर. कोणता आत्मा? जोपर्यंत त्याच्यामध्ये वाईट विचार, वाईट संकल्प, विचार घुसत नाही तोपर्यंत तुम्ही देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण तुम्ही देवच राहावं यासाठी माझा प्रयत्न आहे. बघा, ना रावळी ना देवळी ना कोणत्या विटेवा, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव तुम्हीच खरे देव आहात. फक्त तुमच्यातलं देव पण आयुष्यामध्ये गमावू नका. कारण सगळीकडे वनवा बसवलाय. भडकावला नाही. भ्रष्टाचार, दुराचार, अन्याय, अत्याचार, अनिती, कुनीतीचा सगळीकडून वनवा बसवलाय. आणि हा वनवा जवळ येत चाललाय. आतने आतमध्ये आहे, आतमध्ये गुंगा आहे, टीव्ही मध्ये, आणि पाडस बाहेर मस्त आहे मोबाईल मध्ये. आणि आतमध्ये आपल्या घरामध्ये आहे, पाडस बाहेर खेळतोय, बागडतोय. आणि हा वनवा जवळ येत असताना त्या आगीमधून तो भटका सगळा जंगलला आग लागली. आणि तो वनवा जवळचा असताना त्या आगीमधून एक वाघ उभा आहे, भुकेलेला असतो. त्यानं ते पाडस पाहिलं, बाहेर खेळणारं बागडणारं ते पाडस त्यानं पाहिलं. आणि पाडस पाहिल्यानंतर त्याला वाटलं बरं झालं, त्याची शिकार करायची. शिकार करण्याकडे त्याच्याकडे ठरव घ्यायला लागला. त्याच वेळेला झोपडीच्या भिंतीच्या मागून एक शिकारी बाण मारून उभा होता. त्या पाडसाची शिकार करण्यासाठी त्या पाडसाची जर शिकार केली तर त्याचं 8-15 दिवसाचं काम भागेल. तो शिकार करण्यासाठी त्याच्यावर धनुष्य बाण रोखून होता. आता मला सांगा ते पाडस कसं वाचणार आहे? तिकडून आगीचा भडका जवळ येतोय, आग जवळ तिच्या ते भस्मसात होणार आहे. तिकडून वाघोबा आलाय त्याला शिकार करण्यासाठी. आणि इकडच्या बाजूला एक शिकारी नेम धरून बसलाय. ते पाडस कसं वाचणार आहे का? काही मार्ग तुम्ही इंटरनेट पाहत असाल तर तुम्हाला मार्ग माहित असेल. नाही पाहत ना तुम्ही, जास्त मोबाईल बरं आहे. आणि त्या मोबाईल मध्ये गडबड व्हायला लागली. त्या मोबाईल मध्ये बघायला सर आमच्या 70 पेक्षा तुमची 35 ची पिढी हुशार आहे. आणि 35 पेक्षाही ही 15-16 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही.
आता तुम्ही रामायण महाभारत हे ग्रंथ वाचले का? त्या ग्रंथाकडे तुम्ही डोकं लागणार नाही, कारण ते चांगलं ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु मुलांनो, रामायण महाभारत हे काही लढाईचे ग्रंथ नाहीत. रावणाने मारलं रावणाला प्रत्येक अवतार झाला. मत्स्यकच्छ वराह परशुराम राम कृष्ण हे सगळे अवतार झाले हे राक्षसांना मारण्यासाठी झाले. कशासाठी झाले? 2 नंबर रावणाला कोणी मारलं रे? एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. मी अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध आणि रामायणापासून खूप सांगण्यासारखं आहे. रामायणामध्ये एक पात्र आहे, तुम्हाला बघा आर्ट्सला कॉमर्सला कोण आहे? कॉमर्सला असतं बुक किपिंग अकाउंटन्सी विषय असतो ना. आर्ट्सला असतो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. परत बीबीए बीसीए ला असतं बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कमीत कमी भांडवलावर पुरवठ, कमीत कमी श्रमशक्ती आणि जास्तीत जास्त नफा. तिन्ही साईडला हे रामायण लागू पडतं. आणि रामायणात एक उदाहरण सांगतो. कोणतं? एक माकड होतं. माकड ते लंकेमध्ये गेलं. आमची जण वरून टाकली झाडावरनं. ते रावणाच्या सैनिकांनी पाहिले आणि रावणाच्या सैनिकांनी पाहिल्यावर कोणता तरी माकड की आमची सीतामाईच्या हातात टाकले. आणि पाहिलं त्या माकडाला पकडलं, रावणाच्या समोर घेऊन गेला. रावण सिंहासनावर बसला होता. रावणाचं सिंहासन फक्त एवढं उंच होतं. ते माकड सामान्य नव्हतं. ते माकडानं पाहिलं, माकडानं पकडलं, त्यानं सिंहासनासमोर नेलं आणि म्हणले याला शिक्षा द्यायची आहे. आज तुला शिक्षा द्यायची म्हटल्यावर हा माकड कशासाठी आलाय? आणि मग त्या माकडानं पाहिलं रावणाचं सिंहासन एवढं होतं आणि मग ते माकड सामान्य नव्हतं. त्यानं आपल्या शेपटीची हे शेपट्या लांबत रावणापेक्षा डबल उंच केलं. पाहिलं तुम्ही हे रामायणात? डबल उंच केलं. रावणाला वाटलं अरे आपल्या शेपटाचा एवढा माज दाखवतोय हे माकड. आणि जा म्हणजे पृथ्वीराज चिंध्याना गोळा करा आणि ती शेपटी आतरा त्या शेपटीला गुंडाळा आणि गुंडाळून त्याचा माज मोडून शेपटीचा माज मोडून नको जाळून टाकायची शेपटी. आणि मग सगळ्या लोकांना सैनिक पळाले. ते कुठे एवढं लांबलं होतं. सगळ्या चिंध्या आणल्या, अर्ध शेपूट नाही गेलं. आणि मग जा म्हणले सगळ्या रंगीतल्या साड्या गोळा करून आणल्या. अख्ख्या साड्या गोळा करून आणल्या तरी एक साडीचं अंतर राहिलं. तरी शेपटाचं एक साडीचं अंतर राहिलं. कोणता तरी सैनिक म्हणला अरे दा रंगेमध्ये सीताबाई आहे ना, तिची साडी घेऊन या. त्या माकडानं ऐकलं आणि त्यानं आपलं शेपूट आखून घेतलं. शेपूट आखून घेतलं कारण सीताबाईची इज्जत जाणार होती. साडी आणल्यावर मग त्या शेपुटाला कुठे म्हणले शेपुटा काढलेचा राखेला 15-20 कॅन आणले, राखेचे कॅन आणले अख्ख्या शेपटावर. आणि त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. आता कपाटामध्ये एवढ्या साड्या असतात. लंकेमध्ये त्या काळामध्ये फार एक 2 साड्या असतील. आता कपाटामध्ये मी एक कार्टून बघितलं. कार्टून कुठेतरी ते असतं ना कशाला मौज मध्ये एक कार्टून आला होता. एका म्हातारीच्या कपाटामध्ये एवढ्या साड्या होत्या. दर वर्षाला ती प्रत्येक सणाला साड्या घ्यायची. साड्या घेऊन एवढ्या 200-400 साड्या अशी पप्पी लागलेली. आणि ती जमानामध्ये एकदा आपण तो लग्नाला शाहरुख घेतला होता ना, तो कधी घातला नाही, आता घालावा. तो सगळ्यात खाली होता. आणि तो शालू जशी ती वाढायला गेली अख्खी थप्पी तिच्या बोकांनी कोसळली. म्हातारी खास एवढ्या साड्या आता कपाटीला त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. सगळ्या साड्या गोळा आणल्या, गुंडाळल्या, राखेला आणलं. 15-20 कॅन आणली, त्याच्या शेपटीवर ओतली आणि म्हटले जा त्याचं सगळं शेपूट पेटून द्या. 5-6 सैनिकांनी सगळ्या बाजूला 5-7 माचेत घेतल्या आणि आथरलेल्या शेपटाला काडी लावली. भडका झाला. टेंबा जसा पेटतो ना तसं शेपूट पेटलं. आणि मग ते माकड काय सामान्य नव्हतं. तसं त्याचं शेपूट पेटवलं. तसं त्यानं उड्डाण केलं. आणि उड्डाण केल्याच्या नंतर त्यानं पहिलं रावणाच्या वाड्यावर असा परिता ठरवला. असा टेंबा फिरवला. रावणाचा वाडा, सैनिकांचे होडे, कुणाचे बंगले, कुणाची घरं, कुणाच्या झोपल्या, अख्खी सोन्याची लंका त्या माकडानं ह्या वाड्याहून त्या वाड्याहून ह्या घराहून त्या घरावर अर्ध्या तासामध्ये जाणून टाकली. मला सांगा बिझनेस मॅनेजमेंट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी तमाम खर्च किती खर्च झाला त्याचा? त्या माकडाचा खर्च साड्या कोणाच्या होत्या? रावणाच्या. राखेल कोणाचं? वाचिस कोणाची? झिरो बजेट मध्ये युद्ध जिंकला. आता युक्रेनचं रशियाचं युद्ध चालू आहे मित्रांनो. किती खर्च झाला असेल? अजूनही कुणाचा जय पराजय नाही. किती खर्च झाला? आपल्या भारताचं 15 वर्षाचं बजेट आहे ना एवढा खर्च झालाय. आणि मग त्या माकडापासून काय शिकायचं?
रामायणापासून खूप शिकायचंय. मी तुम्हाला नंतर रामायण सांगणार आहे, त्याच्या अगोदर मुलांना महाभारत सांगणार आहे. कारण मुलं अलीकडं थोडीशी हवेत थोडीशी मिशी फुटली का त्याला वाटलं मी शिंडी फुटली. तर मी एका रामायणाचं रामायण सांगितलं, अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म रामाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, सगळं सांगितलं. पण मी बघितलं एका पोराचं लक्ष नव्हतं. ते मागून 2 नंबर त्याला विचारलं, हे बाळा रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. आता काय मारला तू? तुला शाळेत लक्ष नसतं, शिक्षक शिकवतात त्याच्याकडे लक्ष नसतं. तुला कुठे रावण सापडणार आहे? तुला तहान बसा आणि कान खोल नाही. जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे असतात. कोणते 2 तास माहिती? 2 तास महत्वाचे असते, त्यातला हा 1 तास. आणि दुसरा तास कोणता? आता तुम्ही 15, 16, 17 आहात, बरोबर? अजून 7-8 वर्षांना 20, 25, 27 व्हाल आणि मग तुम्हाला वाटल काहीतरी करावं, एकाचे 2 करावे. एकाचे 2 करावे वाटल. तुमचा बाप तुमच्यासाठी कुणीतरी बावली शोधेल, ती बावली तुमच्या समोर उभी करील आणि मग मध्ये उपासना धरलं जाईल आणि मी लग्न लावतो. ब्राह्मण काका मोठ्या नारळ देईल, शुभमंगल. मग याच्यासाठी हसायसाठी नाही सांगितलं. जे तुमचं मंगल शुभ व्हायचं असेल आत्ता जागे व्हा, आत्ता जागे व्हा. कारण काय झालंय, प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. तुम्हाला जागे करायला आणि कोणती माहिती आहे का? आता जी टंगल मंगल करतात, तास बुडवतात, बापाचं ऐकत नाही, सरांचं ऐकत नाही, शाळेत लक्ष देत नाहीत आणि रावणाला कोणी मारलं म्हणलं की त्याला माहित नसतं. ते म्हणतो मी नाही मारलं. तुम्हाला करिअर करायचं असेल, तुमच्यातला प्रत्येक जण जीवनामध्ये मोठी स्वप्न बघा. तो दुसरा तास तुमचा यशस्वी व्हायचा असेल तर ह्या तासाचा एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मानवी जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होतो, एक तर शिकवण आणि दुसरं सवरून. शिकवण म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून म्हणजे सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. कलेक्टर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो, कमीत कमी पती होऊ शकतो. कारण तुम्ही देव जरी नाही झालात, कमीत कमी नवरदेव तरी व्हा. एवढी जायची तरी बनण्यासाठी. कारण आजकाल मुली बघा, जो गुटखा आहे, वाईट कसं नाही, तो डीजे पुढे लाचून कोठ्याला पुढे जाऊन ते बिघडलंय, मध्येच करिअर केलंय, तो पाटलांचा बैलगाडा तिकडेच राडा गेलाय 4 दिवस आणि मग करिअर घडवलं नाही तर तुमची लग्न होत नाही. ते तुम्हाला जागा करण्यासाठी आलं आहे. तुमच्या जीवनामध्ये रामायण आणि महाभारत तुमचं बिघडायचं नसेल. आणि महाभारतापासून काय शिकायचं? प्रत्येक रामायणापासून महाभारतापासून मुलींना मी रामायण सांगणार आहे नंतर, पण महाभारतापासून काय शिकायचं? काय प्रत्येकातून काहीतरी शिकायचं असतं. कारण इथं काय मारामारीचा प्रश्न नाही. हे तुम्हाला फक्त तुम्ही सवरूनच मोठे होऊ शकता. पहिले अनेक अवतार झाले, मत्स्य कच्छवरा, कृष्ण, परशुराम, राम हे राक्षसांना मारण्यासाठी झाले. पण आता कुणाला मारणार? आता जो अवतार आहे ना आमच्या श्री विठ्ठलाचा, तो कुणाला मारण्यासाठी नाही. तो कुणाला मारण्यासाठी नाही, तो सगळ्यांना तारण्यासाठी आहे. तो कुणाला मारणार? गावोगावी राक्षस निर्माण झाले, किती जणांना मारणार? पण त्यातल्यामध्ये वाईट विचार, वाईट विकृती, त्यांच्यातले वाईट विचार संपवण्यासाठी फक्त आमचा विठ्ठलाचा अवतार आहे. आणि मग त्यासाठी अभंग हा एकच मार्ग आहे. अभंग या शब्दाचा अर्थ कसा आहे मला सांगा. तुमच्यातले 2 अभंग कोणाचे पाठ आहेत? 2 अभंग कोणाचे पाठ आहेत? 2 अभंग. एक अभंग मुलांना अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, आयुष्यामध्ये याचे 2 अभंग पाठ असतील, त्याचं जीवन कधीच भंगार होणार नाही. तुम्ही बघा, रामायण, महाभारत, गीता मोठा ग्रंथ उचकटणार नाही, पण हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटले बाळू? पप्पा, मम्मी, गुड्डी आणि नुटू अवघाचा म्हटले का? अवघाची संसार म्हणजे आजच्या जगाचा संसार सुखाचा करे. अभंगाचा एक अर्थ एवढा महान असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कोण? शांताबाई गेली, आला बाबा.
शांताबाई आणि बाबूराव तुमचं जीवन घडवणार नाही. मुलांना स्वप्न बघा, मोठमोठी स्वप्न बघा, कमीत कमी देव होण्याची, नवरदेव होण्याची तरी स्वप्न बघा. मी तुम्हाला काय सांगत होतो, महाभारतापासून काय शिकायचं? कौरव पांडव भाऊ होते, बरोबर? पांडव वनवासातून आले, वनवासातून आल्यावर धराजव त्यांचा हक्क होता, परंतु कौरव नाठाळीस आले, तो धृतराष्ट्र रांधळात होता. तो म्हटला काही देऊ नका, स्वार्थांत होता, काही द्यायचं नाही. आणि मग ते काही द्यायचं नाही म्हटल्यावर त्या गांधारीनेही डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली होती. मला सांगा, आपला जर नवरा आंधळा असला तर त्याच्या पत्नीनं पट्टी बांधायला पाहिजे का? त्याला डोळ्याला आपल्या चालूच न्यायला पाहिजे? काय केलं पाहिजे? तिने स्वतःची पट्टी डोळ्यावर बांधली, ती म्हणली काही द्यायचं नाही. आणि महाभारतामध्ये त्यावेळेला युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. काही द्यायचं नाही म्हटल्यावर त्याला हक्क होता, पण श्रीकृष्णाने शिक्षाई करण्याचा प्रयत्न केला. अरे 5 गावं तरी द्या, त्यांचा अर्ध्या राज्यावर हक्क आहे, यांना जगण्यापुरती 5 गावं तरी द्या. पण त्या दुर्योधनाने धोत्कार सोडला म्हणणार नाही. सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही. पण मग मला सांगा, सुईच्या टोकावर काही मावतं का? काय मावतं? काही देणार नाही म्हटल्यावर युद्धाचा प्रसंग झाला. कुरुक्षेत्रावर 17 दिवस युद्ध झालं. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कौरवांचं अख्खं सैन्य मारलं गेलं. श्रीकृष्णाचं या डोकळाचं कौरवाच्या बाजूने लढणारं अख्खं सैन्य मारलं गेलं. कशामुळं? फक्त दुर्योधनाचा दुराग्रह. मला सांगा, 5 गावं दिली असती तर अख्खी लोक वाचली असती ना? काय त्याच्या बापाचं गठुड गेलं असतं? पण आयुष्यामध्ये महाभारतापासून काय शिकायचं? कुणाचाही हक्क हिरावून घ्यायचा नाही. उलट एखाद्याने आपले 5,000 बुजवले, एखाद्या भावानं आपलं काही बुडवलं तर त्याला माफ करायचं. मी वारजे 2012 साली मी वारजे माळवणीच्या शाळेमध्ये गेलो होतो. 10वी पर्यंत शाळा होती, पण त्या शाळेमध्ये पहिल्या दिवशी राडा झाला होता. का राडा झाला होता? तर एका 8वीच्या विद्यार्थ्यानं शेजारच्या विद्यार्थ्याची कंपास केली. कंपास केली म्हणजे आपल्या बॅगमध्ये घातली. आता त्यानं सांगायला पाहिजे सरांना, सर माझी याची कंपास घेतले. त्याला मागचा पुढचा विचार केला नाही. त्याला पाहिलं आणि सरळ ठोसा नाकावर लागला. वळणा फुटला, मार थोडा होता, परंतु वळणा फुटला, एवढा रक्त निघतं. रक्त निघाल्यावर ते अख्खे रक्ते कपडे बंबाळ झाले. अख्खे कपडे रक्त बंबाळ झाले. बाबा काय अडचण नाही का? काय दिसते का? आज दिसते का तुला? इकडे मी तुझ्यासाठी आलोय. तुझ्या जीवनाचं काही बरं वाईट व्हावं नाही. ताण बसा. कारण येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी फुल चार्जिंग करून देणार आहे. कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार. म्हणून जरा मी काय सांगत होतो? आता काय सांगत होतो? मनाला पटला. घरी गेला. आईनं विचारलं, बाबांना विचारलं, तो ते सगळे धावत आले. नातेवाईक आले. बाळू काय झालं? बाळूनं सांगितलं. पलीकडल्या चाळीतल्या काळूने ठोसा लगावला म्हणजे सगळे नातेवाईक 30-40 जण जमले आणि आमच्या पोराला रक्त पडेपर्यंत मारतो काय असा हात लायकडे सगळे 30-40 जण त्या काळूच्या चाळीकडे निघाले. चाळीकडे हात मारीकडे आमच्या पोराला मारतो काय हात मारीकडे निघाले. आणि ते त्या काळूच्या चाळीतल्या लोकांनी पाहिलं आणि कोणतं तरी सैन्य आमच्या चाळीवर आक्रमण करत आले. आणि ते चाळीतले सगळे 25-30 खोल्यातले लोक बाहेर पडली आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता हातवारी करीत येणाऱ्या त्या लोकांवर ओट्याच्या खाली उतरली आणि 1 तास महासंग्राम झाला. महायुद्ध झालं. नाटणं पळपट नाटलं काय हातात असतं. एकमेकावर वार केले आणि लढाई एवढी जोरात झाली. 60-70 लोकांची टाळकी फुटली. टाळकी फुटल्यावर प्रकरण पुढे जातं. पोलीस स्टेशन. पोलिसांनी तक्रार नोंदवली. 40 माणसं परत दुसऱ्या बाजूची आली. तिकडल्या 3 जणांची टाळकी फुटली. क्रॉस कंप्लीट झाले. आणि मग साहेबांनी पाहिलं, अरे 60-70 लोकांची टाळकी फुटली म्हणजे इथं हाफ मर्डरची केस लागणार आहे. 306-307 कलम लागल. 3 महिने येरवड्याला पाठवा लागेल आणि 10 वर्षाची शिक्षा होईल. 10 वर्षाची शिक्षा होईल. साहेबांनी जसं सांगितलं तसं दुपारी जे एवढे एकमेकाची वार करत होते, दोरानं लढत होते, त्या सगळ्यांची लेंडी पातळ झाली. 10 वर्षाची शिक्षा म्हटल्यावर सगळ्यांची लेंडी पातळ झाली. आणि मग गावचे पुढारी आले. 10 वर्षाची शिक्षा, उद्या रविवार आहे, परवा सोमवारी कोर्टात हजर करू. आणि 3 महिने
जामीन मिळणार नाही ऐकल्यावर सगळे लोक जमले आणि मग गावचे पुढारी आले. पुढारी असतात ना सरपंच, त्यांचा मुख्याध्यक्ष, सरपंच आले. सरपंच म्हणले साहेब असं नका ना करू, 3 महिने एवढ्याला 10 वर्ष शिक्षा झाल्यावर ही चांगल्या घरची लोक आहेत, त्यांची 4 गावामध्ये इज्जत जाईल, त्यांच्या लेकी बाळांची लग्न होणार नाही. नका ना साहेब असं नका करू, ही चांगल्या घरची लोक आहेत. साहेब म्हटला चांगल्या घरची लोक 60-70 लोकांची काळजी फोडतात. आणि मग शेवटी नावेला झाला. साहेब काय ऐकणा. मग रात्री जेव्हा मोठ्या आमदारांना फोन केला, मोठे पुढारी आले. पुढाऱ्यांनी मग आमदारांना साहेबांना बाजूला घेतला आणि साहेबांना सांगितलं साहेब हो तुम्ही हे करू शकता, तुमच्या हातामध्ये आहे. 307 कलम कोणता लावायचं तुमच्या हातामध्ये आहे. अहो मागच्या वेळेला 2 खून झाले होते आणि तुम्ही वर 50-60 लाख रुपये देऊन फिरवले होते. आता तुम्ही करू शकता. आणि मग साहेब काढा होता. साहेब काढा होता. तो म्हणा ठीक आहे काहीतरी करतो. बाजूला गेला. फोन करायचं नाटक केलं. फोन केला. हो असं मॅटर झालंय, जोराचं भांडण झालंय, 60-70 लोकांची टाळकी फुटली, हात मारण्याची केस आहे, 307 कलम लावावं लागेल. पण आमदार साहेब आले. मग आपण खुनाचं प्रकरण धडकलं होतं ना, 60-70 लाख काहीतरी घेऊन ते म्हणतात काहीतरी करा म्हणल्यावर ठीक आहे त्यांना म्हणा प्रत्येकी 1 लाख द्या आणि मग भेटून घेऊ. असं फोनवर बोलणं झालं. साहेब इकडे आला आणि साहेब म्हटला तुम्हाला जर तुमचं जेल जायचं वाचवायचं असेल, तुमची इज्जत वाचवायची असेल तर प्रत्येकी 1 लाख रुपये म्हणजे 70 जणांविरुद्ध केस झाली, प्रत्येकी 1 लाख द्यावा लागते. आता मला सांगा 1 लाख कोणाकडे असतात? प्रत्येकी 1 लाख म्हणजे 70 लाख कोणाकडे असतात? मग काय झालं? ऐन वेळेला पुढाऱ्यांच्या आमदारांच्या बरोबर इस्टेट एजंट असतात, जमिनीचे दलाल. आणि जमिनीचे दलाल असतात. मग ते दलाल म्हटले आम्ही आहोत ना म्हणजे आमदाराची त्यांची भागी असते, पुढाऱ्यांची दलालांची भागी असते. आणि मग रात्रीच्या 12:15 वाजता काळूच्या आणि बाळूच्या बापाची जमीन त्या दलालाला इस्टेट एजंटला देऊन दिली आणि बरोबर 12 वाजता काळूच्या आणि बाळूच्या बापाचे 12 वाजले. कसं सोडलं तर त्या आमदाराचे पोलीस म्हटलं आम्ही आता हलकी कलम लावू. 307 10 वर्षाची शिजाऐवजी 323 324 325 ही हलकी कलम लावली गेली. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण मारामारी भांडण करून जातो, तिथे गेलो आपला सर्वात होतो. इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन इव्हिडंट ऍक्ट, या सगळ्या कोडांचं इतकं कोड पडते सामान्य माणसाला आणि वाटतं शंका येते ही खरी खोटी, इतकी विद्रूप बनवले त्या कायद्याच्या रक्षकांनी त्या कोडांना कोडफुट्या माणसावर नाही. म्हणून जर शहाणा असेल त्यांना पोलीस स्टेशन कोर्टाची पायरी चढू नये. एखाद्यानं आपलं घेतलं ना कंपास, त्याला म्हणायचं अरे कंपास घेतलं ना पण तुला पेन तरी आहे का? मन मोठं करायचं आणि दोन्ही पेन त्याला काढून घ्यायचं. मन मोठं करायचं, भविष्यात भांडण तंटा करायचा नाही. अरे कधी वाढली, पोरं भोरुकणी बाहेर जातात आणि गाडी भोरुकणी पोरी उभ्या असल्या तर गाडी मारून जातात. काय मिळणार आहे तुम्हाला? फुकागिरी नको, तुमचं करिअर महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे? काही पोरं सरांचं ऐकत नाहीत, बापाला उलट बोलतात. काय फायदा होणार आहे? एक पोरग 12वीला गेला आणि त्याला ते मोबाईल सारखं बघून त्याच्या डोक्यामध्ये काय गुस्सा भरला होता काय. बाप त्याला सारखं म्हणायचं अरे काय तुला अक्कल, सगळे फॅन चालू ठेवले, किती लाईट वाया घालवतो, अरे काय तू नळ चालू ठेवले, किती पाणी वाया घाल, तुला काही कळतं का नाही मूर्खा? ही चप्पल वाढली तिकडे सायकल पडलेली आहे, जरा पसारावर पाय पोटणं सरळ कर. बाप रागवायचा, पोराला राग यायचा बापाचा. कारण 12वीच्या पोराला डोकं जरा त्याला तो थोडा हवेत असतो. बापाचा राग यायचा. त्या पोराने ठरवलं अरे बापाची सारखी कटकट त्या बापाच्या तावडीतून सुटायसाठी आता 12वी झाली ना, पुढे तरी मी तिकडं काम बघतो, तिकडं नोकरी शोधतो आणि तिकडं चोकरी शोधतो आणि तिकडंच कडमडतो. त्याने विचार केला. 12वीची परीक्षा झाली, पोरगा नोकरी शोधा हिंडा लागला. आईने सांगितलं बापाला पोरग हिंडतंय तुमच्या काचानं, तुम्ही तिच्यावर लय रागवता, ते नोकरी शोधतंय. बाप म्हणला शोधतंय ना, जाऊ दे. 2 महिने हिंडला, सुट्टी संपली, नोकरी मिळाली नाही. पण बापाला माहित होतं एका कंपनी चालू झाली. बापाने आईला सांगितलं त्याला सांग 4 किलोमीटर एक कंपनी बाहेर चालू झाली मोठी, तिकडे जा. बाप त्याच्याशी बोलला नाही, तो बापाशी बोलला नाही. दोघे एकमेकात रागात होते. पोरगा आईने सांगितलं कारण आई लेकराचं हित बघत असते. आईने सांगितलं तसं पोरग त्या कंपनीत गेलं.
मोठी कंपनी तयार झाली होती, कंपनी मोठी होती. असा जसा आतमध्ये हिंडला, रोडच्या कडेला गेट होतं, कंपाऊंड बांधलं होतं. रोडच्या आतमध्ये जसा तो पोरगा घुसला तसं 15-20 नळ सगळे पाणी खाली मोकळं चाललं होतं आणि ते पाणी रोडवर बाहेर चाललं होतं आणि ते पाणी त्यांनी बघितलं आणि त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं. बाप ओरडायचा, अरे किती पाणी बाहेर घालतो, सारखे नळ चालू, नळ बंद कर गधड्या. बापाचे शब्द आठवले, कटकसरची त्यांनी नळ बंद केलं. पुढे आतमध्ये गेला. आतमध्ये असा एक हॉल होता. आतमध्ये जसा शिरला तसा हॉल होता. हॉल मध्ये कोणीच नव्हतं, परंतु सगळे पंखे 15-20 सगळे पंखे आणि सगळ्या लाईटी चालू होत्या. आणि त्या लाईटीच्या गरगर पंख्याचा आवाज त्याच्या डोक्यात भिनला आणि बापाचे शब्द आठवले, अरे मूर्खा, तुला काही कळतं का नाही, किती लाईट बाय घालतो, तुला काही लाईटीचं मोल का नाही. बापाचे शब्द आठवले. खटकासाठी त्यानं सगळी बटन बंद केली. आतमध्ये ऑफिस मध्ये गेला. ऑफिस मध्ये 40-50 उमेदवार लाईन मध्ये बसले होते. लाईन मध्ये बसले होते. या दरवाजाने प्रत्येक जण जायचा, तिकडच्या दरवाजाने 2 मिनिटात बाहेर यायचा. काही कळेना. अर्ध्या तासामध्ये सगळे 50-60 उमेदवार संपले. शेवटी याचा नंबर आला. भीत आतमध्ये शिरला आणि आतमध्ये जसा शिरला तसे ते मॅनेजमेंटचे याचा मॅनेजर, प्रेसिडेंट, कमर्शियल मॅनेजर सगळे लोक, मालक लोक उठून उभे राहिले आणि त्याला त्याचं नाव विचारलं. आतमध्ये शिरताना आतमध्ये जसा शिरला तो तसा एक बाहेर दरवाजामध्ये पाय पोचणे असताना 2-4 पाय पोचणी उलटी पालटी पडलेली होती. ती पाय पोचणी त्यांनी पाहिली होती, पण त्याच वेळेला त्याला बापाचे शब्द आठवले, अरे किती कचरा पाय पोचणं, चपला साऱ्या सरळ करायचे, तुला अक्कल आहे का नाही. वेगळ्या बापाचे शब्द आठवले. पाय पोचणी सरळ करून तो पुढे जाऊन बसला होता आणि हे सगळं त्या मॅनेजमेंटनं पाहिलं होतं. आतमध्ये जसा शिरला, मॅनेजमेंटची माणसं उठली, लेटरवर बाहेर काढलं, त्याचं नाव विचारलं, नाव सांगितलं आणि ते लेटर त्याच्या हातामध्ये दिलं. त्यानं वाचलं. ते अपॉइंटमेंट लेटर होतं. त्याला प्रश्न पडला, मला काय विचारलं नाही, इंटरव्ह्यू नाही, काय विचारलं नाही, प्रश्न नाही आणि याच्या मागे टिंगल तर करत नाही ना. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्या एचआर मॅनेजरला हेरलं आणि त्याला विचारलं, तुला वाटलं ना तुला इंटरव्ह्यू न घेता तुला सिलेक्शन कसं काय केलं. तर आमचा इंटरव्ह्यू असा होता, आम्ही गेट पासून, रस्त्यापासून, हॉल पासून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. 40-50 उमेदवार तुझ्या अगोदर आले. त्यातल्या एकाने पाण्याचे नळ बंद केले नाहीत, लाईटीची बटणं बंद केली नाहीत, पाय पोचणी सरळ केली नाहीत. आम्ही बघितलं, तू तसा एकमेव उमेदवार आहे. तुझ्यावर तुझ्या वडिलांचे, तुझ्या शिक्षकांचे, तुझ्या घरच्यांचे असे संस्कार आहेत की तू नक्की आमच्या कंपनीचा फायदा करू शकशील. मुलांना त्या वेळेला त्याची ट्यूबलाईट पेटली. त्याची ट्यूबलाईट पेटली. इंटरव्ह्यू ऍडमिशनचं लेटर घेतलं, अपॉइंटमेंट लेटर घेतलं आणि मग तो पळत सुटला आणि बापाच्या पायावर गडगडला, मला माफ करा. कारण त्याला कळलं होतं मला खेळले फक्त बाप ओरडत होता म्हणून मी लाईट बंद केल्या, पाणी बंद केलं, पाय पोचणं सरळ केलं. मग त्या वेळेला त्याला कळलं आपला बाप आपल्याला दंडावत होता, आपले शिक्षक आपल्याला दंडावत होते, आपला बाप आपल्यावर ओरडत होता, आपला बाप आपल्याला रागवत होता, आपला बाप आपल्याला रडवत होता. मुलांनो, त्याच वेळेला तो तुम्हाला घडवत होता. त्याच वेळेला तुम्हाला घडवत होता. पण आयुष्यामध्ये आपल्या मनातला तो राग आहे ना, शायनिंग आहे ना, ते काढून टाका. करिअर घडवा. करिअर घडवलं तर तुम्ही देव बनणार आहात. तर तुम्ही काय बनणार आहात, राष्ट्रपती नाही तरी पती तरी नाही. आता मुलीसाठी रामायणामध्ये एक पात्र होतं. मेन हिरोईनचं पात्र कोणतं रामायणाचं? कोणतं? सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर तिने खाणं पाहिलं. सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसले असताना तिने जाताना एक हरण पाहिलं. थोडे हरण समजलं आणि ते रामाला म्हणले, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. पाहिलं ना, माहिती आहे ना, हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आता मला सांग, ते कपाळाला हात लावलेल्या मुलीला तिला हरणाच्या कातड्याची चोळीची गरज होती का? गरज होती का? जंगलामध्ये होती, वनवासात होती, गरज होती का? चोळी हवे. तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, लोभ उत्पन्न झाला, प्रलोभनाला बळी पडले. हाताच्या कातड्याची चोळी हवी होती. रामाला वाटलं, अरे एवढे राजे वैभव त्यावर आपल्या बरोबर जंगलात आले, त्याची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामाना धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हाताच्या पाठीमागं पळाला. आता ते हरण माया होतं. अरे माया होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. त्याप्रमाणे ते झाडाच्या आड गेलं. झाडाच्या आड गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेने ऐकला आणि सीता म्हणली, लक्ष्मण भाऊजी त्यांच्यावर कुठेतरी येऊन तर बापाला झाड घातले.
त्यांच्यावर कोणीतरी येऊन श्रद्धापदाला धडक घातली आहे. त्या दोघीचं काय चाललंय मध्ये रामायण तुमच्या जीवनामध्ये रामायण घडू नये त्यासाठी मी सांगतोय. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं रामायण घडू नये. आता तुमचं वय किती आहे? 10वीचं म्हणजे 16 वर्ष बरोबर. 16 ते 17 बरोबर ना. मग ते 16वर काय गाणं होतं त्या मुलीला तोंडाला हात लावल्या दोघींनी सांगत काय ते 16वर एक गाणं होतं बघा. 16 वगैरे धोक्याचं नसतं. ते धोक्याचं नसतं, ते धोक्याचं असतं. फक्त चालताना जपून कपाळ रस्ता खात खळग्याचा आहे. रस्ता खात खळग्याचा आहे. सगळीकडे दगड डांबरी नाहीच कुठं. सगळीकडे खड्डे मारले. फक्त जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास. कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय. कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन. हे फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचा अध्यात्म अर्वार्थ संतांचे विचार करतात. तर मी आता काय सांगत होतो मुलींनो, त्या दोघी जणी काय सांगत होतो तुमचं लक्षच नव्हतं. रावणाला कोणी मारलं बाळांनो? तुम्ही नाही ना मारलं बरोबर. ठीक आहे. तुम्ही कसा मारला? तुम्ही एकमेकीशी बोलत होत्या. मी काय सांगत होतो तर पळाला 90च्या स्पीडनं धनुष्यबाण धानाच्या पाठीमागे पळाला. त्यांना रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. सीतेने ऐकला. लक्ष्मणला म्हणजे भाऊजी धावा. त्यांच्या जीवाला काहीतरी धोका होतोय. त्यावेळेला लक्ष्मण मला नाही म्हणते. रामाला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणला म्हणजे भाऊजी तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या त्यावेळेला लक्ष्मण म्हणला बस मागे जातो. त्याने धनुष्यबाण उचलला. राजा निघाला. पण तो मागे वळला आणि सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानं मागे येऊन त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय म्हणलो? काय नाव त्या रेषेला म्हणतात? काय? सगळ्यांनी सांगा बरोबर. मला ऐकायला कमी सत्तर चालू आहे. ऐका काय म्हणतात? लक्ष्मण रेषा. ती प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ती ओलांडली तर जीवनाचं रामायण महाभारत सगळं बिघडतं. मग सीतेला काय गरज होती? उत्पन्न झाला. मग त्यावेळेला लक्ष्मणही गेला. लक्ष्मण गेल्यावर रामानं भिक्षेकाचा वेळ घेतला. रेषेच्या बाहेर उभा राहिला. तर त्या रेषेचं सामर्थ्य माहित होतं. ओम तत्सत भिक्षा देही. भिक्षा वाढवाय आणि भिक्षा मागितली. सीतेनं ती ऐकलं आणि आपली हात संस्कृती गाडा काहीतरी वाढायचं. आतमध्ये गेली. कंदमुळे फळे काहीतरी हातामध्ये घेतलं आणि ते घेऊन ती अनावधानानं चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली. आणि ओलांडली तसं त्या रावणानं त्या भिक्षेकाला तिला पंढरपूरला घेतलं. पुढे घेऊन गेलं. लंकेमध्ये अशोकवनामध्ये मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि आजकालचा राम पण लयावनाती झालाय. तो म्हणत अरे लय शायनिंगची गोळी लागत होती. जाऊ द्या द्यात गेली. गीता गेली. गीता मिळेल. मग मुलीनं रामायणापासून काय शिकायचं? आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची काय म्हणजे ओलांडायची म्हणजे काय? ओलांडायची नाही. कारण काय एक पिक्चर निघाला होता. त्या पिक्चर मुळे लय गोंधळ झाला. एक 7-8 वर्षापूर्वी पिक्चर होता. तो पिक्चर आमच्या पोरांनी 2-2 वेळा पाहिला. काय त्या पिक्चरचं नाव? सैराट. बरोबर. गाणी घेतलीये. आणि ते सैराट बघितलं. त्या सैराट मध्ये काय त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, उच्च नीच, भेदभाव, गरीब श्रीमंत समाजामध्ये समधर्म समभावाची शिकवण देण्यासाठी तो पिक्चर होता. पण त्या संगीतकारानं आणि त्या गीतकारानं अशी कमाल केली, अशी गाणी बनवली, असं संगीत वाजवलं आणि मग आमच्या पोरी नाचायला लागल्या छानानंद काळजामध्ये. आणि काय झालं जी सैराट झालं. त्यावेळेला करमाळा साईडच्या तो पिक्चर रिलीज झाल्यावर करमाळा साईडच्या तो पिक्चर पाहून 200-300 मुली पळून गेल्या.
पळून गेल्या, पण ती पार्सल 4-8 दिवसामध्ये रिटर्न आली. 4-8 दिवसामध्ये रिटर्न आली. आणि मग एकदा बदनाम का रिटर्न आली तर त्यांचं ते काय इंग्लिश मध्ये सांगू का मराठी सांगू ते एकच दिवस पाहतो हे संपलं होतं. त्या रिटर्न आले आणि मग त्यांना काहींना घरच्यांनी घेतलं, काहींना घेतलं नाही. आणि एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. तिचं जीवन नरकापेक्षाही भयंकर होतं. अगदी जगण्यापेक्षाही मरणापेक्षाही जगणं भयंकर होतं. आणि मग त्या पिक्चर मधून काय संदेश होता, काय शेवट झाला त्या पिक्चरचा? शेवट काय झाला? काय झाला शेवट का सांगा पटकन. त्याच्या आईवडिलांना मारलं, रक्ताळलेल्या पावानं मारल्यानंतर ते निरागस बाळ त्या रक्ताळलेल्या पावानं रडवेल्या चेहऱ्यानं निरागस पावानं जाणारं ते बाळ रक्ताचे ठसे बाहेर उमटत होते. त्या बाळाचा काय गुन्हा होता? त्याचा काय गुन्हा होता? ते जाऊ द्या. त्याच्या आतला एक प्रसंग सांगतो, 2-3 प्रसंग सांगतो आणि मग तुमचा निरोप घेतो. कंटाळा आला ना? आता तुम्हाला कंटाळा येणार नाही. एक तास आणि तुमच्या आवडीचा विषय. मोठ्याची पोरगी होती, बापाचे बरेचसे पैसे घेऊन बॅग मध्ये भरून पळाली. काय तिचं नाव? आर्चिका मिरची. काय नाव? बरेच पैसे घेऊन पळाले. त्याच्यात परत गोंधळ झाला. एवढ्या बसमध्ये परत आपल्या गावात आले. त्यांना पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं. तिथे तिने कागद फाडली, भट्टी केली, परत पिस्तुलाने हे केले. तरी बोटीतून पळाली. एवढा गोंधळ करून ती पोरगी पळाली तर काय तिथं ते जबर होतं. काय त्याला म्हणतात? मराठी सांगू काही त्याला काय म्हणतात? पळाली. पळाल्यावर तिचे पैसे कुठेतरी गोंधळात पडले. तिथं गेल्यावर काहीतरी बोलला, दागिना मोडला. ते पैसे दोन दिवसात संपले. आणि 2 दिवसात संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं ते मराठी सुरू झालं. इंग्लिश मधलं संपलं. काय तुला भीट काढायचं कळत नाही का? तुला खराब मिळत कळत नाही का? तुला भीट कळत नाही का? ते कॅलेंडर कशाला आणलं? मग त्यांचं दुसऱ्या दिवशी मराठी सुरू झालं. मग मला सांगा, 4 दिवसापूर्वी ती त्याला म्हटली होती मराठी सांगू इंग्लिश मध्ये सांगू, नेमकं काय होतं? किती वेळा खिदळली ती? गेल्यावर फक्त 1 दिवस खिदळली. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. तुला भीट कळत नाही का? तुला भीट कळत नाही का? म्हणजे त्यांचा लगेच गोंधळ सुरू झाला. लगेच गोंधळ लगेच झाले. त्यांचे भांडण सुरू झाले आणि मग त्यांचे मतभेद सुरू झाले दुसऱ्या दिवसापासून. कारण ते खरं इंग्लिश मधलं नसतं म्हणून सुरू झालं. मग त्यांचं काय झालं? एक दिवशी पैसे संपले. रात्र पुढे प्रवेश मिळाला नाही. 10 बाकड्यावर रात्रीच्या मध्यरात्रीला बाकड्यावर बसले होते. आणि बाकड्यावर बसून दोघेही एकमेकांच्या खांद्यावर मान देऊन झोपी गेले होते. पाहिलं कशी झोप? पाहिलं ना? एकमेकांच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवून बसले होते. रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळेला ते झोपलेले असताना एकांतामध्ये रस्त्याच्या कडेला बाकड्यावर झोपले असताना आमची दिंडी आली. आमची वारकऱ्याची दिंडी आली. 7-8 वारकरी आमच्यासाठी बघितलं. अरे ही निष्पाप बालकं इथं रात्रीच्या वेळेला का बरं झोपलेली आहेत? त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? यांना झोपायला जागा नाही का? जेवायला अन्न नाही? त्यांना उठवलं आणि ते वारकरी त्यांना म्हणजे चला आमच्या बरोबर दिंडीत चला. फक्त विठ्ठल म्हणा, माऊली म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा, तुमची सगळी सोय होईल. आमच्याकडे जमवा झोपायला. आणि मग त्यांनी उठवलं. वारकरी होते कोण? 5-7 गुंड आले. 2 गुंडांनी त्या पश्चाला पकडलं, एका कोपऱ्यात नेलं आणि बाकीचे 2-4 गुंड त्या आरतीच्या दोन्ही हाताला धरून एका कोपऱ्यामध्ये नेऊन 4 श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तिचा बहुकर्मा करणार होते. मग काय सांगा मला सांगा, त्यावेळेला एक डेअरिंगबाज अक्का आली आणि ती हेर मारता तयार करणार काहीतरी बोललं कन्नडमध्ये. आणि मग ते गुंड पळाले. सोडून भीत पळाले. मुलीनं तुमच्या माहितीसाठी सांगतो, एखाद्या मुलीला किंवा महिलेला 5-7 गुंडांनी जर पुढे आलं तर ती डेअरिंगबाज अक्का सोडा मोठा पहिलवान पुढारी भोका सुद्धा नाही पडत. का पडत नाही? तर त्या गुंडांचा मार खावा लागेल, बघून घ्यावा लागेल, कोर्टामध्ये पोलीस स्टेशनला साक्ष द्यावा लागेल. म्हणून मुलींनी रामायणापासून काय शिकायचं? लक्ष्मण रेषा ओलांडायची
ओरडायची नाही. ते जाऊ द्या, तो प्रसंग जाऊ द्या. त्याच्यानंतर एक प्रसंग आहे बघा, टीव्ही मध्ये कामामध्येच येते, त्याला म्हणते प्रशांत चल तुझ्या आवडीचा पिक्चर नाही. तो मला जातोच. किती प्रेम होतं त्यांच्या बोलण्यात, किती प्रेम होतं. जातोच म्हणजे ती गेली, नाही वेळ तुला गेली, पिक्चर पाहिला, पिक्चर पाहून बाहेर आली आणि त्याने गेटवरून पाहिलं, वॉल बरोबर बोलताना त्याचं मागं म्हणालं. आणि आल्यावर त्यांच्या तो झगडा सुरू झाला, ते भांडण सुरू झाले. आणि मग एकमेकाला काय काय बोलली ते सगळं तुम्ही ऐकले. सांगू तुम्ही ऐकले. हॉटेलमध्ये गेले, हॉटेलमध्ये दोघांची भांडण झाले आणि मग तुला नाही पड लागला असेल. मग त्यांचं भांडण त्या भांडणामध्ये त्याने ठोका लावला, विक्टर खवळला, हे इथं भांडण करायचं नाही, त्याला बाहेर काढून गेलं. बाहेर काढून गेल्यावरती तशी तुरतुर पळाली, तुरतुर हातवारी पळाली. आणि पळाल्यावर तो तिच्या मागं थांब मला तुझ्याशी बोलायचंय. ती म्हणजे मला नाही बोलायचं. आणि मग आरती कपूर म्हणतो ती मराठी सांगत आहे मध्ये सांगतो. ते कशासाठी? ती म्हणजे मला नाही बोलायचं. ते म्हणलं थांब, तुला ती म्हणजे तुला नाही ते म्हणलं. तो म्हणला मला तुझी किळस वाटते. ती म्हणली मी झक मारली, तुझ्या बरोबर आले. तो म्हणला बरी मारली. मला सांगा म्हणे ते मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? काय शब्द मी जुना बिकॉम आहे पण माझं इंग्लिशला एक 35 मार्क होते. काय काय शब्द काय 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 हे भगवा शब्द आहे. या शब्दाला बळी पडू नका हे सांगण्यासाठी मग तो म्हटला तुला युगाय तू हल्ला झक मारली, ती म्हणली बरी मारली, माझी किळस येते, तुला घाण वाटते. आणि मग 8 दिवसापूर्वी इंग्लिश मध्ये काय म्हणत होती. आणि ते जाऊ द्या. ती पळाली, त्यांच्या दोघांची भांडण झाली, बरी मारली म्हणून जर पळाली आणि रोड क्रॉस केला. एका गाडीत बसले, गाडी चालू झाली. त्याला गावानं फोन झाला होता, तिचा आमदारकीच्या लेवलचा होता. ती पळून गेली, घाण्याची इज्जत गेली म्हणून बेभान नशेमध्ये झाला होता. तो त्याला घरी गेली तर त्याला कापून टाकील असं तिला वाटलं होतं. दोघीचं काय चाललंय काय विचार नाही चालला. काय विचार करू काय विचार कापून टाकेल. त्याला फोनवर कळलं होतं त्याच्यामध्ये ती वेगात होते. आता काय करायचं, घरी गेल्यावर बाप कापून टाकेल, भाऊ मारून टाकेल, काय करायचं त्या विचारामध्ये एका बस स्टॉपला गाडी थांबली. गाडी थांबल्यावर त्या बस स्टॉप मध्ये त्या गाडीच्या खिडकीमधून एका भिकारीने हात पुढे केला. मला सांगा त्या भिकारीमध्ये त्याला कुणाचं प्रतिबिंब दिसलं? कुणाचं? स्वतःचा भिंडारलेला चेहरा तिला त्या प्रतिबिंब दिसलं. अरे भिकारी बरोबर तरी तिचा म्हातारा भिकारी आहे पण मी एकटी या नानगेच्या जबाबमध्ये हिंस्र स्वापदांच्या जगामध्ये सगळीकडे वणवा पेटलाय, भडका उडालाय. अन्याय अत्याचार बलात्काराच्या दुनियेमध्ये मी एकटी जवान मुलगी आता कुठं जाऊ, आता काय करू प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि मग शहाणी बनली, ते इंग्लिशचा नाद सोडला आणि मराठीमध्ये विचार केला. गाडीतून खाली उतरली आणि तडक मागं पळत सुटली. तोपर्यंत तो छताला पंख्याला फाशी लावायचा प्रयत्न करत होता पण त्याला मारावा वाटलं नाही. कारण ते इंग्लिश मधलं त्यांचं खरं नव्हतं. मारावा वाटलं नाही. तो वाचला होता आणि तिच्या नावाने गळे काढत होता. अर्चे आणि तेवढ्यामध्ये कशी देवाची प्रार्थना करावी आणि देव हजर व्हावा तेवढ्यामध्ये तो तिच्या नावाने गळे काढत होता. तेवढ्यात धडामपणे पळत आली, दरवाजा उघडला आणि मग तिनं त्याला पाहिलं, त्यानं तिला पाहिलं, दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि मग त्यांनी जीप करून धावत आले आणि मिठी मारली. त्याला काय म्हणतात मराठीत मराठीतलं मजबुरीचं प्रेम नसतं मुलांनो. तुमच्या आई वडील काय तुम्हाला खड्ड्यामध्ये लोटणार नाही. एखादी मुलगी म्हणते मला नोकरीवाला पाहिजे, त्याला फ्लॅट पाहिजे, त्याला शेती पाहिजे. शेती करायची कसं नाही 40 वर्ष होतात लग्नच होत नाही. मुलगी म्हणते मला नोकरीवाला पाहिजे, प्लॉट पाहिजे, त्याच्या घरी आई वडील नाही पाहिजे, तो एकटा पाहिजे. टोगोजी कशाला पाहिजे? अवास्तव अपेक्षा आहेत ना
त्या वाढत जातात. मग मी काय काय सांगत होतो आता, मुलींचं लक्ष आहे का? मुलांचा असेल आता बरोबर, कारण विषय तुमच्या आवडीचा आहे. त्यावेळेला तिने विचार केला, ते एकमेकाला मिठी मारली आणि मग त्यांचं ते मराठीतलं नाही तर ते इंग्लिश मधलं नाही तर ते प्रेम सुरू झालं. त्याला मराठीतलं प्रेम म्हणतात, ते इंग्लिश मध्ये मला तो शब्दच आठवत नाही काय म्हणतात. काय तुम्हाला उद्या कॉलेजला जाल, तुम्ही उद्या कॉलेजला जाल, कॉलेजच्या बाहेर तुम्हाला तुमची शिकार करण्यासाठी एक लव जिहाद नावाचा प्रकार आहे. तिथं चपरी टाकून दिली जाते, मोबाईल चॉपी असते आणि सत्य घटना सांगतो 4 वर्षापूर्वी पेरण्या फाट्याचे बापडीच्या दरम्यानची घटना आहे. पेरण्या फाट्याची एक मुलगी तिथे गेली, बापाने तिला मोबाईल घेऊन दिला, कोणता दिला? 500 रुपयाला गट्टू मिळत होता. 500 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला. कोणी मोबाईल शॉपिंग तिथं टाकली होती, तिथे एक हिरो बसवलेला असतो, त्याला 20,000 अप टू डेट कपडे हिरोचे दिलेले असतात आणि तिनं त्या तो घेरत असतो. कोणती पोरगी आहे, कोणती पोरगी आहे, कोणती साळसुद्धा आहे, कोणती फाटण्याजोगी आहे, कोणती कटण्याजोगी आहे. आणि त्याने घेतलं. एक ती मुलगी पाहिली, तिला तो म्हटला, अरे तू इतकी सुंदर, TY पर्यंत पोहोचली, इतकी हँडसम, इतकी ब्रिलियंट आणि एवढासा गट्टू वापरतेस 500 रुपयाचा. ती म्हणजे माझ्या बापाची ऐकत नाही, माझ्या बापाने तो मला दिला आहे. तो म्हटला बापाची ऐकत नाही तर मी देतो ना. तू म्हणजे नको नको, मला तो इनफ आहे, मला पुरेसा आहे. तो म्हटला काय तू एवढी हुशार, जग चंद्रावर चाललंय, कुठं जग चाललंय, बाकीच्या मुलींकडे बघ त्यांना कसा मोबाईल आहे. आणि तो म्हटली माझ्या बापाची ऐकत नाही. ती म्हटले, तो म्हटला मी देतो ना, मी देतो ना. म्हटल्यावर तिच्या मनामध्ये त्या सीतेप्रमाणे थोडासा मोह उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला. ती म्हणजे नको नको, माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला ओळखला. तो म्हटला तुझ्या बापाला कसं कळलं? तुझा बाप कुठं तरी तिथं शेतामध्ये किंवा कंपनीमध्ये घामाच्या धारा काढत असेल, रक्ताचं पाणी करत असेल, फळाची काळ करत असेल, तुला शिकवायसाठी काबाड कष्ट करत असेल, त्याला कसं कळलं? तुला थोडं पटलं. का पटलं? तर तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, थोडंसं पटलं. पण ती म्हणली नको नको, मला तुझ्या तो म्हणला चल मी तुला पुण्याला मोबाईल देतो, तुझ्या बापाला नाही करणार. पण ती म्हणली नको, मला भीती वाटते. तो म्हटला मला भीती वाटते. तो म्हटला का भीती वाटते? तो म्हटला सोनू का भीती वाटते? सोनू, सोनू सुद्धा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा भरोसा नव्हता, सोनूचा भरोसा नव्हता, परंतु तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता. आणि तो मोह उत्पन्न झाला होता, तो रोगणाला बळी पडली. आणि मग ती ना विलाजाने तिच्या धोकापाला बळी पडली. आणि मग ती तिकडं तिच्या बरोबर गेली पुण्याला गेले. 20,000 नेले होते. मला गणित गणित 20,000 नेले. 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले? ते मागून 4 नंबर किती उरले रे बाळा? तू मागं बघतो तू 2 बरोबर. आता पोरगी पुण्याला नेली, पोरगी पुण्याला फिरवायला नेली, मोबाईल घेतला आणि मग त्याला काय उपाशी मागा नाही. जेव्हा वडापाव खायची अफरात नव्हती त्याची, 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. आता सांग किती उरले बाळा? 200. यायला 80 रुपये लागत होते. 40 बसमध्ये पुण्याहून यायला 80 रुपये लागत होते. आता त्यानं शहाणं व्हायचं, बस स्टँडला पळायचं ना पटकन. पण त्याला अजून शायनिंग केली, अजून त्या मुलीला भाव काढला. त्याला म्हटला आईस्क्रीम खाऊ ती पण म्हटली माझे 180 रुपये गेले. आता किती रुपये उरले? घ्यायला किती लागत होते? 80 रुपये लागत होते. खिशामध्ये 20 रुपये उरले. मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, अंतकरणामध्ये दुःख होतं, चेहऱ्यावर दाखवता येत नव्हतं. जर अंतकरणानं खिशातल्या 20ची नोट माग आलेली सावली. तो पायऱ्या उतरत होता. पायऱ्या उतरत असताना त्याच्या पायाचा भिंदारलेल्या केसाचा एक तरुण समोर आला आणि त्याने हात पसरले. 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हटला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हीरो म्हणला हिरोईनला, देख लैला भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला पैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया.
टोटल 15 ते 35 ची पिढी भिकारी होत चालली. एका घरामध्ये 8 मोबाईल आहेत. 2-4 हजार रुपये बिल भरताना आम्हाला दुःख वाटत नाही. घरात 1000 रुपये बिल आलं, आमचा बाप लाईटीच्या ऑफिसमध्ये जातो म्हणतो साहेब कोणाचं बल्ब आहे तेवढं कसं, पण इकडे 1000-2000 भरताना आम्हाला दुःख वाटत नाही. फक्त 8 लोक श्रीमंत होत चालले. 99.99% लोक गरीब 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 होत चालले, भिकारी होत चालले. फक्त भिकाऱ्यांना 100% उपयोग आहे, आपल्याला फक्त 50% मोबाईलचा उपयोग आहे. भिकाऱ्यांना कसं आपली लोक कशी करायला लागतं बघा. 7-8 गाड्या येतो उतरल्या, काही गाड्या भिकारी तिकडच्या घाटावर पकडतो. ए भैया इथे जाना, बहुत गिराई का गया है. त्याला फक्त भिकाऱ्यांना 100% उपयोग, आपल्याला फक्त 50% उपयोग. एका घरातलं एवढं बिल येतं आणि त्यावेळेला तो 20 रुपये देणार. 20 रुपये देणार म्हटल्यावर त्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, खिशात 20 रुपये होते. आता आपल्या गर्लफ्रेंडच्या समोर आपली इज्जत कशी घालवा, मोठ्या उदार करण्याचा अवतार आणून खिशात हात घालून फटक्यामध्ये 20 रुपयाची नोट फटकवली, त्याच्या हातात ठेवली. भिकाऱ्याच्या हातात 20 रुपयाची नोट ठेवली आणि भिकारी कोर्टमध्ये होऊन गेला. तेवढ्यामध्ये त्यांना पाटाचा पोलीस पाटील वाईटी त्यांचं नाव आधी नंबर येतो. पोलीस पाटील एक कार्यकर्ता त्या हॉटेलमध्ये कॉन्ट्रॅक्टरला घेऊन गेला होता. कॉन्ट्रॅक्टरने पाहिलं, त्या पाटलाने पाहिलं, अरे ही गरीबाची मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते, 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते. आणि मग तिने तिला विचारलं, त्या मुलीला विचारलं तू इथं कशी. त्यावेळेला मुलगी गडबडली आणि मग तिने इकडे तिकडे पाहिलं आणि त्या मुलाकडे हात केला. त्याच्या बरोबर जसं त्याच्याकडे हात केला तसा तो मुलगा 120च्या स्पीडनं पळाला. 4 वर्ष झालं त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी आजही बंद आहे. तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर नंबर देतो. ती मुलगी बसली असती फक्त त्या पाटलामुळे वाचले. तसं तुमच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होईल. एखादा तो इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला, तो तिथे गेल्यावर गोड बोलत 2 महिन्याची 6 महिन्याची ओळख होईल. 20 वर्ष तुमच्या बापानं तुम्हाला काम करून कामात कष्ट करून लहानाचं मोठं करून बालवाडी अंगणवाडी हायस्कूल कॉलेज शिकवून 20 वर्ष तुम्हाला मोठं केलं आणि एखादा तुम्हाला तो फसवा शब्द वापरेल काय 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 मला म्हटलं काय होते इंग्लिश मध्ये येतं काय, मला म्हटलं काय आहे आठवणीत ते. एखाद्या त्या पाचव्या शब्दाला बळी पडू नका. आठवण काय ते बरं आहे. ते काय बी काय नसतं मुलीनो, ते काय बी काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके उघडत बसले तेव्हा ते घडतं. एखाद्या भोळ्या भाबड्या मुलीला फसवण्याचा तो डाव असतो. पण आयुष्यात मुलीनं प्रत्येक पळणावर गेलेलं असतं. सावधान, डोक्याचं बळ आहे. तरीही जर तुम्ही तुमची गाडी एक बोर्ड न बघता फास्ट चालवली तर काय होणार, पलटी होणार. पलटी झालेली गाडी ही पत्र्याच्या बॉडीची गाडी एकदा डेंटिंग पेंटिंग ठोकून रिपेअरिंग करता येते. पण या देहाच्या बॉडीची गाडी रिपेअरिंग होत नाही. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये काय करायचं, प्रत्येक वेळेला असतं मनाचा ब्रेक. मनाचा ब्रेक प्रत्येक ठिकाणी बोर्ड असतो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक देत नाही तुम्हाला. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि ह्या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म परमार्थ करतं. मग तुम्हाला एक अभंग फक्त पाठ करा. अवघाची समाज सुखाचा केलं आणि दुसऱ्याला हरिपाठाच्या बाहेरचा अभंग आहे कांदा मुळा भाजी अवघी झाली माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा हिरजोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोळीला गळा. आपल्या कामातच आपला देव पाहणारे सावता महाराज देव त्यांच्या मध्ये भेटायला आला. आता तुमचा देव कशामध्ये आहे, तुमचा देव कशात, शिक्षकांचा देव शिकवण्यात आहे. तुमचा देव टीव्ही मध्ये आहे. माझ्या नवऱ्याची बायको कशात आहे, काय मालिका बघताय, नका बघू. 1 तास तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना 1 तास आठवड्यातला तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल त्याच्या लहान बाळाला हातामध्ये मोबाईल असेल त्याचा मोबाईल काढा, त्याला टीव्ही बघू नका. आठवड्यातला 1 तास तुम्ही हरिपाठाला जा. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो. मी 45 वर्ष पत्रकार करतो. माझ्यावर 3 वेळा हल्ले झाले, फक्त हरिपाठाने वाजवले. मी बेळगावला होतो, तरुण भारतचं काम करत होतो. दंगली व्हायच्या आणि दंगलीमध्ये मी पत्रकार असल्यामुळे कंपनी मला पाठवायची इकडून तिकडे जायला आणि त्या दंगलीमध्ये दगड फेकवायची. नेमके 2 दगड लागले पण माझ्या खिशामध्ये 2-3 हरिपाठ होते. हरिपाठावर लागले. थोडी ताकदच्या हरिपाठात आहे हरिपाठ. ज्याच्या खिशामध्ये हरिपाठ आहे त्याचे 2 अभंग पाठ आहे त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. ते इंग्लिश मधल्या शब्दाच्या ऐवजी हरिपाठातला 2 अभंग 1 अभंग हरिपाठातला अवघाची संसार सुखाचा केलं व्यापक स्वरूपाचा अर्थ नाही कळला. स्वतः
सुखाचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं पार झालं आणि दुसरा कांदा मला भाजी म्हणजे आपल्या वाट्याला जे काम आलंय ते प्रामाणिकपणे करणं हेच तुमचं आणि हे संतांचे विचार शिवरायांचे विचार हे शिकवतात. मला वाटतं तुम्हाला कंटाळा आलाय. 1983 ची घटना सांगतो जाता जाता. आपला देश आपला समाज फक्त तरुण आहे. फक्त दोन विचारावर एक छत्रपती शिवराय जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. संतांचे विचार संतांनी सांगितलं बस बाकी समान. आमच्या दिल्लीमध्ये 20 ते 25 लाख माणसं असतात. किती तुम्ही एखादी बातमी वाचली एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेवर अत्याचार केलाय अशी 25 लाख लोक असतात. 20 दिवसामध्ये एकही बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. का? याचं कारण संतांचे विचार सवरून संतांचे विचार. कारण आमची संस्कृती आमचे दिंडी 20-25 वारकरी असतात. वाखरीपासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत लाईन लागलेली असते आणि लाईन लागलेली असल्यावर प्रत्येक जण मध्ये डिवायडर असतो. आपल्या म्हाताऱ्या बाया त्या डिवायडर उभ्या असतात. इकडच्या बाजूला रोड तिकडच्या बाजूला रोड दोन्ही बाजूला एका बाजूला तुकाराम महाराजांची दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी चालू असते. मुंग्या पाणी माणसं असतात. 20 लाख माणसं असतात. पण कुठं तुम्ही ऐकले एकमेकाचे पाय लागतात मावळी म्हणून पाया पडतात. पुढे दंगल झालेली आहे की आमच्याकडे जर डीजे लागा वरातीमध्ये भांडण होतात एखाद्या मिरवणुकीमध्ये दंगे होतात. 20 लाख लोक असून दंगे का होत नाही? फक्त संतांचे विचार आणि ही आपली भारतीय संस्कृती ही पाहण्याकरता बाहेरच्या देशातले 20-25 हजार लोक तिथे येतात. ते बाहेरच्या देशातले हाफ कपड्यातले फक्त हाफ कपड्यातले त्यांचा अनुकरण आम्ही करायला लागले की हाफ कपड्यातल्या बाया हाफ चड्डीमध्ये माझा त्या डिवायडरवर आमच्या बाया कासुक्या वाल्या साडीचा पदर घेऊन बघत असतात आणि त्या मार्ग त्यांच्यावरून लोक ते बघत असतात. त्यांना नवल वाटतं अरे 20-25 लाख लोक एवढी नाचतात कसला आनंद त्यांना मिळतोय काय भानगड आहे नेमकं आहे तरी काय त्यांच्यात भांडण नाही तंटा नाही किती उल्हास किती समाधान किती आनंद आहे त्या चेहऱ्यावर कसला आनंद कुठून आनंद मिळतो त्यांना नवल वाटतं आश्चर्य वाटतं. आणि आमच्या कासक्यावाल्या बाईच्या पागून डोकावून ती शेजाऱ्याला म्हणते अहो पंढरपूर आपली काष्ट्यावाली बाई म्हणते अरे बाबाने पंढरपूर नाही पंढरपूर आहे. आमची भारतीय संस्कृती पाहण्याकरता बाहेरच्या लोकांना आमच्या संस्कृतीचा आहे आणि आम्हाला त्याचा घ्यावा नाही. तुम्हाला त्या जीवनामध्ये तुमचं जीवन भंग होणार असं वाटत नसेल फक्त 2 अभंग पाठ करा. फक्त 2 अभंग माझी विनंती आहे आणि 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं अभंगाच्या ताली अभंगाचा अर्थ डीजेच्या आर्टिस्टाच्या सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगला असतो. पण ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये काय तिकडे डीजे वाजला का तुमचं सुख झालं आवाज वाढवून डीजे दिसला का तो गाणं ते गाणं दुसऱ्या वर्षी दिसलं का? दुसऱ्या वर्षी डीजेचं गाणं एकच वर्ष येतं एकच वर्ष टिकतं. पण संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये कांगडा भजन हरिपाठ प्रवचन त्याच्यामध्ये गायले जातात. ते ताजे जमाने वाटतात. देवाची अलवारी रूप बाजारोचने सुंदर ते झाडं अवघाची संसार इवदेशी रोप लेखा धंदले गांधले 700 वर्षानंतरही ताजे जमाने वाटतात. हे तुमच्या डोक्यात बसत नाही आणि तुमच्या डोक्यामधली ही शांताबाई बाबूराव सोडून द्या. मला सांगा बहिणाबाई एकनाथांची भारुडा 11वी-12वीला अभ्यासाला आहे. मला कोल्हापूरचा एक शिक्षक म्हणला 11वी-12वीला नाथांचा भारुडा आहे. ऐका मी सुचावला आहे ना. नाथांचा भारुड बहिणाबाईचे अभंग मास्टर डिग्री पर्यंत तुम्हाला असतात. ते काही फक्त शिकवून सवरून पास होण्यासाठी नसतात. त्यातून काहीतरी घ्यायचं असतं. प्रत्येक खेळातून काहीतरी धडा घ्यायचा असतो. प्रत्येक कथेतून काहीतरी बोध घ्यायचा असतो. संतांच्या साहित्यामधून तुम्हाला सांगण्याचा मार्ग सापडेल. फक्त तुम्हाला त्या अभंगाची गोडी लागली पाहिजे. एक मीराबाईचं भजन होतं फक्त 2 ओळी मागे म्हणा. आता लहान मुलं म्हणतात म्हणा का मागे ते तुमच्या फायद्याचे त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं. मीराबाईचं भजन होतं बघा जैसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो हरी 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 गाने लगी. काय 90% मुली म्हटल्या 1-2 मुलींनी कोणच उभारलं नाही आणि 1-2 मुली नुसत्या गालात असल्या. आता मी कुठं तुम्हाला मुली बदनामी म्हणा सांगितले
संतांचे अभंग आहे, संतांचे विचार आहे, तोंडामध्ये बसलं, मनामध्ये ठरलं, देहामध्ये आपल्याला कसं चांगलं वागण्याची तो देव आपल्याला बुद्धी देईल. मला सांगा तुम्हाला त्या अभंगाची गोडी कधी लागेल? कधी लागेल म्हणा, कधी लागेल, कधी लागेल तुला थोडी अभंगाची. तुम्ही वाचणार आहे कारण सगळीकडून भडका उडाला आहे, वळणावर पसरला आहे. त्या वळणातून तुम्हाला वाचायचं असेल तर मला सांगा, मी प्रश्न पहिलाच विचारलाय, त्या वळणातून ती पाठ कशी वाचणार आहे? कशी वाचणार आहे? कसे वाईट विचार आहे ना तो काय शब्द. एखादा तुम्ही कॉलेजला जाल, एखादे 4-6 वर्षाची ओळख होईल आणि तो तुम्हाला तो शब्द वापरील, आय काय येऊ, आय काय येऊ. तर मुलीनं त्याला सांगा तुझी आय माझ्या बापाकडं घेऊन ये, मग थोडं काय करायचं. तुमचा भाव काही तुम्हाला कसा याच्या दाराला बांधणार नाही. म्हणून त्या शब्दाला बघू नका. एक अभंग पाठ करा आणि अभंगाच्या चाली बघा तुम्हाला कोणता अभंग पाठ आहे जरा चालू पाहिजे. तुम्हाला कोणता? धावत्या चालू डीजेच्या. झुन्नुक झुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, पाखरा संग गातो विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची काळा घडवी, विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजवा, विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, खरोखर जोरात टाळ्या वाजवल्या. त्याच्या हाताला झिंजे झाले की नाही? शास्त्रीयकाराने हाताला ज्यावेळेस झिंजे नव्हता आणि खरोखर मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणलंय. विठ्ठल विठ्ठल या शब्दावर जोर देतात. आपल्या अंतकरणापासून कंपन निर्माण होतात. अंतरंगातून हृदयापासून रक्तवाहिन्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रवाहित होतात. आणि जो मुलगा फक्त 4 मिनिटं एक अभंग म्हणेल आणि 1 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवेल, शास्त्रीय कारण सांगतो त्याला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक, कॅन्सर येणारच नाही. म्हणून 1 मिनिट फक्त 1 मिनिट विठ्ठल विठ्ठल 4 मिनिट एक अभंग पाठ करायचा प्रयत्न करा. एक अभंगाला फक्त 4 मिनिट लागतात आणि 1 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवा. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही हा विश्वास देतो. आणि शेवटी तुम्हाला जाता जाता एवढं सांगतो, 1983 ला भिवंडीमध्ये दंगल झाली होती. दंगल हिंदू मुस्लिम होते. आपल्यासारखे पत्रकार एका बाजूला जात होते. त्या मुस्लिम युवकाला विचारलं क्या हुआ भैया, क्यों पत्थर मारा है? तो म्हणला मुझे नहीं मालूम, बड़े भैया बोला क्योंकि मैं मार दिया. मला माहित नव्हतं दंगल कशावरून झाले. आणि मग पलीकडच्या बाजूला गेलो, हिंदूला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणून तो दगडनाथ होता. त्याला म्हणणारे दंगल कशामुळे झाली, काय भानगड झाले, त्याला काहीच माहित नव्हतं. तो म्हणला आमच्या बॉसने सांगितलं, आमच्या नेत्याने सांगितलं. मग नेते लोक गरिबांच्या मुलाला भटकून देतात, गरिबांच्या मुलाला खायला प्यायला धाब्यावर चालतात. ते मुलगा आई वडिलांना 20 वर्ष लागतात घडवायला. ते मुलगा त्या नादात पुढाऱ्याबरोबर किंवा एखाद्या वरातीमध्ये एका दिवसात बिघडतं. पण आयुष्यामध्ये साधारण पुढाऱ्याबरोबर वरातीला किंवा हॉटेलला जाऊ नका. तर मी काय सांगत होतो, दंगल झाली. दंगल झाल्यावर त्या दंगलीमध्ये कोण गैरफायदा घेतात, टुकार बेकार असतात. एक मुस्लिम समाजाची मुलगी होती, ग्रॅज्युएट झाली होती, पीटी उषाचा आदर्श घेत होती. तिला धावपटू बनवायचं होतं. सरळ रेषेमध्ये जात होती. कोणाकडे पोरं तिला त्या मागं मागं पळायची, घोर गाडी करायची, कोणाकडे पाहत नव्हती. तिला तिचं करिअर करायचं होतं. पण ती मुलं तिला तकलीफ देत होते, तिला छेडत होती, टोमणे मारत होती, चिल्लत होती. काय मिळतं त्याला? मानसिक समाधान काही नाही. मुलांना आयुष्यामध्ये अशा चुका करू नका. ज्या चुका आयुष्यामध्ये झाल्यात ना त्या चुका तुमच्या हातून होऊ नये. म्हणून तुम्हाला सांगतो, ही मुलगी पळायला लागली कारण ती पुराची ती टुकारखोर होती. तिला छेडत होती, तिच्यावर जळत होती. सुंदर मुलगी होती, हुशार मुलगी होती, तिच्यावर जळत होती. ती कुणाकडे बोलत नव्हती, सरळ आपल्या रेषेमध्ये गुरख्यामध्ये जात होती. पण दंगल झाली. दंगल्यावर त्या पोरांनी बघितलं, अरे ही पोरगी आपल्याला भाव देत नाही, आपल्याकडे बघत नाही. मग आता तिला लुटायचं.
तिला लुटायचं म्हणल्यावर की 15-20 टोका पोराची तिला छेडत होती. जंगलीच्या तिकडे दगड राहिले बाजूला. त्या पोरीच्या घराकडे पळाले. तिथं जंगलीमध्ये घर लुटतात, डाळपोळ होते. त्या पोरीच्या घराकडे पळाले. पोरीने खिडकीतून पाहिलं, काही पोरं कोणतरी येतात, पुण्या दरवाजातून पोरं येतात पाहिलं. आणि त्याने जसा दरवाजा वाजवला, तिने त्या पोरानं दरवाजा तोडला. दरवाजा तोडला, आतमध्ये घुसली तशी मागच्या दरवाजानं पोरगी पळाली. पळत निघाली की पोरं मागच्या दरवाजानं तिच्या मागे राहिली. 15-20 पोरं त्या पोरीच्या मागे लागली. 1 तास, अर्धा तास, 2 तास झाले. पोरगी पळत होती. तिच्या बापालाही ऐकलं नाही, परंतु दमछाक झाली होती. किती पळणार, कोणत्या घरात घुसायचं डोकावत होती. कोणत्या घरात घुसावा डोकावत होती. तिला कोणत्या घरात घुसावं लागलं नाही. दमछाक झाली होती. शेवटी एका मोठ्या गल्लीमध्ये गेली. त्या गल्लीत तिला एका खिडकीमध्ये डोकावलं, दुसऱ्या खिडकीत डोकावलं, तिसऱ्या खिडकीत डोकावलं आणि एका खिडकीत डोकावल्यावर तो दरवाजा वाढवला. दरवाजातून एका 25 वर्षाच्या तरुण जवानानं, दाढीवाल्या जवानानं दरवाजा उघडला. ती पोरगी झटकन दरवाजावरती हातून पेटवली, हातमध्ये घुसले, काट खाली लपले. काट खाली लपल्यावर ही मागून 15-20 पोरं आली आणि त्या दरवाजा उघडणाऱ्या पोराला म्हणजे अरे तिथं काही लडकी आल्या क्या? तुम्हाला नाही आली म्हणून तो खोटं बोलला. त्याला कळलं होतं त्या मुलीची इज्जत धोक्यामध्ये आहे. आणि मग तो नाही म्हणलं. पोरं पुढे गेली, पुढल्या गडीतून गेली. परत अर्ध्या तासाची पोरं पळत आली. हा खिडकीमध्ये उभाच होता. पोरगी खाट खाली घुसली होते. पण 2 तासामध्ये इतकी जमली होती. 10-15-20 मिनिटांमध्ये त्या खाट खाली धाराडोब झाली, झोपी गेली. रात्रभर खिडकीमध्ये उभा होता. 2-4 वेळा पोरं आले. इधर जायची, तिथं जमीन खा गई, की आसमान गई, तिथं गई उलटली. त्याला विचारून गेली, दरवाजा उघडला नाही. आणि त्याच्या ती खाटामध्ये जाण्यामुळं त्याने खिडकीतून डोकवलं की दिसली नाही. परंतु ज्या वेळेला पहाट झाली, तिची झोप झाली. आणि झोप झाल्यावर त्या खाटाच्या खालून वाघिणीसारखी ठरकळ आळ्या पिळ्या देऊन ती बाहेर आली. आणि मग त्याच्याकडे पाहिलं आणि मग हात जोडले. माफ करणार मला, क्या माफ करणार? रात्रभर आपली धाराडून झोपली आणि मला जागवलं, क्या माफ करणार? ते म्हणतात ठीक आहे, माफ केलं तुला, पण तू मला सांग, तू त्यांच्यापासून तुझी इज्जत वाचवण्यासाठी तू माझ्या पळत आले, माझ्या खोलीमध्ये घुसले, माझा दरवाजा वाजवला. मी तर एकटा होतो, तू आयती खाटेखाली सापडली होती, मी तुझं काही करू शकत होतो, पण तू माझ्या खोलीत कसं काय घुसलीस? त्यावेळेला म्हणजे घुसली. माझं तुला भीती नाही वाटली? की म्हणजे नाही वाटली. तू मला का नाही वाटली? की म्हणजे मी पळत होते. 2 तास पळाले, त्या गलीतून त्या गलीत, त्या घरात डोकावलं, पलीकडल्या बंगल्याच्या दरवाजातून डोकावलं, खिडकीतून डोकावलं. मला कुठं घुसावं लागलं नाही, वाटलं नाही. पण ज्या वेळेला तुझ्या घरातल्या खिडकीतून डोकावलं, त्यावेळेला मी पाहिलं तुझ्या घरातल्या भिंतीवर एका राजाचा फोटो होता. कोणत्या राजाचा फोटो होता? म्हणून छत्रपती शिवरायांचा होतो. मुस्लिम समाजाच्या त्या मुलीनं छत्रपती शिवरायांचा अख्खा इतिहास वाचला होता. मग ज्या वेळेला तुम्ही छत्रपती शिवरायांचा आणि संतांचा इतिहास वाचाल, त्याच वेळेस तुम्ही सुरक्षित राहाल. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगा, ते पाडस कसं वाचणार आहे? आज जवळजवळ येते. सगळीकडून भ्रष्टाचार, दुराचार आणि तिचा वनवा पसरलाय. बलात्कार, अत्याचार, सगळा वनवा पसरलाय. ते बाहेर खेळतोय. तो वाघ त्याच्या वण्यातून आलाय, त्याला झडप मारणार आहे. तिकडून शिकारी कपलाय बांध करून. ते बाळ कसं वाचणार आहे? ते बाळ कसं वाचणार आहे? या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला एक पुस्तक बक्षीस देणार आहे. कसं वाचणार आहे? चमत्कार होऊ शकतो, दैवी चमत्कार. जसं पहिलं अनेक अवतार राक्षसांना मारण्यासाठी झाले, तसा हा विठ्ठलाचा एकच अवतार आहे, सगळ्यांना तारण्यासाठी आहे. कसं वाचण्यात सांगतो? त्याच वेळेला सोसाट्याचा वारा सुटतो, वारा भोंगावत जवळ येतो, विजांचा कडकडाट होतो. विजांचा कडकडाट झाला होत असताना तो वाघ त्या पाठसाकडं त्या बाळावर झडप घेण्यासाठी धावलेला असतो. आणि त्याच वेळेला विजांचा कडकडाट होतो. कडकडाट होत असताना शिकारी बाण सोडतो आणि त्याचा बाण हात पायवर होतो त्या विजेच्या आवाजानं. आणि तो बाण नेमका त्या वाघाला लागतो. वाघाला बाण लागतो. वाघ बघतो. विजांचा कडकडाट जसा झाला ना, ती वीज त्या शिकाऱ्यावर कोसळते आणि विजांच्या कडकडाटासाठी पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ती सगळी आग विझते. मला सांगा, माझा प्रश्न अर्धाच आहे अजून. तो वाघ कोणता? तो शिकारी कोणता? तो पाऊस कोणता? त्या विजा कोणत्या? ते पाडच कोणतं? ते हल्ली कोणती? नाही माहिती. जाऊ द्या, नाही बस कळत नाही.
तुम्हाला थोडक्यात सांगतो, ते बाळ कोणतं? ते बाळ म्हणजे तुम्ही सगळे. ही बाळ म्हणजे तुम्ही सगळे. आणि तुमच्या आतमध्ये जे हाती आहेत ना, त्या टीव्ही मध्ये बसत आहे. तुमच्या हातामध्ये मोबाईल दिला आहे, तुम्ही बाहेर वट्यावर बसून मोबाईल मध्ये व्यस्त आहे. तुम्ही मोबाईल मध्ये व्यस्त आहे, ते टीव्ही मध्ये बसताय. आणि सगळे तुम्हाला तुमच्यावर शिकारी आहेत ना. ते शिकारी कोणते? तर तुमचे वाईट मित्र ज्याला कधी करायचं नाही, तो म्हणणार एखादा वाईट मित्र येतो, तो शिकार करण्यासाठी, अरे श्रीमंताचं पोट आहे, याची चांगली ऐपत आहे, याची जर शिकार केली, याला आपण पिठवला तर आपल्याला आयुष्यभराच्या पासून खायला मिळेल, प्यायला मिळेल. ते वाईट मित्र म्हणजे शिकारी. आणि ते वाघ कोणता? तर दुर्व्यसन, अंमली पदार्थ, अनेक व्यसन आहेत, अनेक प्रकारचे दारू गांजा व्यसनांचे वाघ आहेत ना, ते तुमची शिकार करण्यासाठी टपलेले आहेत. आणि वनवास कोणता म्हणाल तर सगळीकडे दुराचार, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, सगळ्या पोलिसीचा, विचाराचा, बलात्कारांचा वणवा कोटलाय, तो तुमच्या जवळ तुम्हाला जाण्यासाठी येणार आहे. आणि त्याच्यातून तुम्ही कसे वाचाल? तर ज्या वेळेला पर्वताचा वारा सुटेल, पर्वताचा वारा भोंगावत येईल आणि अध्यात्माचा विजांचा कडकडाट होईल आणि संस्काराचा पाऊस तुमच्या पिढीवर पडेल. त्याच वेळेला तुमची पिढी वाचेल. हे संस्कार देण्याचं काम फक्त संतांचे विचार करतात. पण संतांचे विचार, शिवरायांचे विचार मनामध्ये ठेवा. त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न करा. 2 अभंग पत्रक वाट करा. घरून येताना 1 मिनिटाचं फक्त काम आहे. आई किंवा वडील असतील त्याच्या पाया पडा. एवढं काही केलं तरी चालेल. आई वडिलांच्या पाया पडा. शिक्षकांची आज्ञा माना. कोणाला मागं पडून जाऊ नका. कारण आयुष्यामध्ये ज्या चुका झाल्या, आमच्या हातून त्या चुका झाल्या, आम्हाला कळलं नाही, त्या चुका झाल्या, त्या ठोकरा बसल्या, त्या ठोकरा तुम्हाला बसू नये त्यासाठी माझा प्रयत्न. तुमच्यातला एखादा एपीजे अब्दुल कलाम प्रमाणे राष्ट्रपती नाही होणार, पण प्रत्येक जण पती व्हावा. प्रत्येक जण देव नाही होणार, पण प्रत्येक जण नवरदेव व्हावा. त्यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न. मग आता तुम्हाला एवढं सांगतो, जाता एवढं सांगतो, आयुष्यामध्ये शिकायचं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असेल कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. बस प्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरणला मोठमोठे तारे रंगले. एक पंथी समोर येऊन म्हणाले, प्रभू माझ्या परिणामी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवला, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्याने ठरवलं, कुठं तरी काना कोपऱ्यात जाऊन लोक अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेल, दाखवूनच ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुस्तक घ्यायचे. शिवरायांच्या ज्या 2 सुना होत्या, त्या 2 सुनांची नाव कोण सांगते? छत्रपती शिवरायांच्या सुना संभाजीराजे राजाराम महाराजांच्या पत्नी, ज्यांना इतिहास घडवला. 9 वर्षे औरंगजेबाला सळकी मातीचं काढलं. शिवरायांच्या 2 सुनांची नाव सांगा पटकन. सांगा पटकन. नाही येत का? पण मुलांच्याच आवडीचा प्रश्न. आता जो मुलांच्या आवडीचा विचारतो, मग नको पुस्तक ना. पुस्तक आहे ना रावळीना देवळीना कोणाच्या विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव कविता संग्रह माझाच. नाही माहिती का? शिवरायांच्या 2 सुनांची नाव येत नाही. खूप उभं राहून सांगा. बरं, याच्यासाठी कळावा. एक पुस्तक घेत नाही. दुसरा तुमच्या आवडीचा प्रश्न. आताचा विषय झाला तो, त्या पिक्चर मध्ये जो हिरो होता, त्या हिरोची आणि त्याच्या 2 मित्रांची नावं सांगा. 2 प्रश्न. हिरोची याच्यासाठी
ज्यांनी आपल्याला शिक्षणाची संधी मुलींना उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पृथ्वीला मध्ये गेले मध्यविना हिंदी गेले नित्यविना हिंदी गेले विद्याना सूत्र पितले अवघे अनंत आवडीने झाले त्या विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय म्हणतात बघा म्हणजे जागेतच माणसं नेमकं हे पाहिजे तुम्हाला जगायचं असेल हे वाचायचं असेल ते पाहिजे ते तुम्हाला यायला पाहिजे तर काय होणार आहे तुम्ही गुगल सर्च करा एक असा प्रकार होणार आहे 170 कोटीपैकी 70 कोटी नष्ट होणार आहे आणि कोणती त्यांना संस्कार नाही अत्याचार त्राचार जीवनामध्ये वाईट वाटतात अशी भोपाळसारखी दुर्घटना होणार आहे कोरोनासारखा रोग येणार आहे त्याच्यात अपंग होणार आहे किंवा जगण्याच्या लायकीची मारणार आहे म्हणून चांगलं वागा आणि चांगलं ते घ्या शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा उद्यात आपल्या या देशाभिमान ठेवा तुलसीच मान राखा येऊ नका विकार हिंद योगाचे तुम्ही शिल्पकार आपल्या भारताचे शिल्पकार तुम्ही आहे तुम्ही यशवंत व्हा यशवंत त्याचं नाव धन्यवाद सर अगदी छान भाषेमध्ये या ठिकाणी भगवंत ज्ञानेश्वर विपुले सर यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं सर आमच्या मुलांच्या वतीने मी तुम्हाला एक माहिती देतो की समाजामध्ये जगत असताना आमची मुलं त्या शिकाऱ्यापासून आणि त्या हिंस वागापासून म्हणजे त्या शिकाऱ्याच्या विचाराच्या माणसापासून आणि वागासारखं जे तुमच्यावरती नजर ठेवून तुमची शिकार करून पाहत आहेत अशा वृत्तीपासून आमची मुलं नक्कीच सावध राहतील आणि संतांचे विचार त्याच्यामध्ये ते टिकवण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद सर खूपच छान भाषेमध्ये आपण ज्याच्या मुलांना समजेल अशा भाषेमध्ये आपण या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं आहे आणि याचा परिणाम आमच्या मुलांमध्ये नक्की चांगला होईल धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि असेच आपले जे विचार आहे ते वारंवार आमच्या विद्यालयाला उपलब्ध व्हावे ज्यावेळी आपल्याला आम्ही बोलू किंवा ज्यावेळी आपल्याला वेळ आहे त्यावेळी आपण नक्की या कारण कोणतीही गोष्ट ही एकदा सांगून होत नाही सर वारंवार त्याचं सातत्य हे गरजेचं असतं त्यामुळे परत एकदा पुढच्या काही दिवसांना आपल्या वेळ मात्र नक्की या त्यापेक्षा वेगळे थोडंसं आपल्याला मिळालं तर बरं होईल या ठिकाणी हा कार्यक्रम असा संपला असं जाहीर करतो